दरम्यान एकीकडे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे भाजपा आमदार सुरेश धस यांच्याकडून धनंजय मुंडेंची भेट घेतल्याचा दावा करण्यात येत असताना दुसरीकडे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे तसंच त्यांच्या कार्यालयाशी या भेटीबाबत संपर्क होऊ शकला नाहीये। धनंजय मुंडेंचा फोन बंद आहे आणि त्यांच्या कार्यालयाकडून देखील कोणतंही उत्तर आता देण्यात येत नाहीये। बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आता चांगलंच तापलं असून मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढल्या आहेत। तशातच विरोधक मित्रपक्षातले नेते आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी मुंडेंना राजीनाम्यासाठी कात्रीत पकडले। या अडचणीच्या काळात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मात्र धनंजय मुंडेंची पाठराखणच केली आहे। देवगिरी बंगल्यावर त्यांची पक्षाच्या नेत्यांसह तब्बल 2 तास बैठक झाली। या बैठकीत जोपर्यंत त्यांच्यावरील आरोप सिद्ध होत नाहीत तोपर्यंत पक्ष कोणतीही कारवाई करणार नाही अशी रोखठोक भूमिका अजित पवारांनी घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दरम्यान अजित पवार यांच्या पक्षाचा निर्णय घ्यायला ते सक्षम आहेत। दोषी आढळल्याशिवाय कारवाई होणार नाही अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेली आहे। अजित पवार साहेबांना ज्या दिवशी वाटेल की त्यांच्या पक्षाच्या कुठल्या मंत्र्यांनी काही चूक केली त्या दिवशी ते कोणाची गय करणार नाही। तात्काळ तडफड निर्णय करणारा नेता अजित पवार आहे। त्यामुळं त्यांना ज्या दिवशी वाटेल की कोणाची चूक आहे त्यांच्या पक्षामध्ये ते निर्णय करतील। आम्हाला ज्याविषयी वाटलं आमच्या पक्षातल्या लोकांची चूक आहे आम्ही निर्णय करू। त्यामुळे मला असं वाटतं की अजितदादाचा निर्णय हा तात्काळ तडफड आणि पारदर्शी असल्यामुळं जर त्यांना काही वाटलं तर ते निर्णय घेतील। पण मला असं वाटतं सध्या ज्या पद्धतीचं चौकशी सुरू आहे त्या चौकशीमध्ये जोपर्यंत कुठला व्यक्ती दोषी आढळत नाही तोपर्यंत कोणत्या पक्ष निर्णय करणार नाही। दरम्यान धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेससाठी का महत्त्वाचे आहेत आपण तेही जाणून घेऊया। धनंजय मुंडे मराठवाड्यातले एक महत्त्वाचे नेते आहेत। महाराष्ट्रात पंकजा मुंडेंप्रमाणेच वंजारी नेता म्हणून एक मोठा चेहरा म्हणून धनंजय मुंडे यांच्याकडे पाहिलं जातं। राष्ट्रवादीत छगन भुजबळ यांच्यानंतर दुसरा महत्त्वाचा ओबीसी चेहरा म्हणून धनंजय मुंडे यांची ओळख आहे। स्वबळावर परळीसह बीड जिल्ह्यातील जागांवर विजय खेचण्यात त्यांचं योगदान महत्त्वाचं राहिलं आहे। दरम्यान राजीनाम्याच्या विषयावर अजित पवारांनी धनंजय मुंडेंची केवळ पाठराखणच केली आहे असं नाहीये तर त्यांच्यावर मोठी जबाबदारीही सोपवली आहे। पक्षाच्या धोरणात्मक निर्णयांसाठी राष्ट्रवादीने स्थापन केलेल्या कोर कमिटीत धनंजय मुंडे आणि नाराज छगन भुजबळ यांना दोघांनाही स्थान देण्यात आलंय। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची विरोधकांकडून मागणी होत असतानाच अजित पवारांनी पक्षाच्या कोर ग्रुपमध्ये धनंजय मुंडेंना स्थान देत विरोधकांना योग्य तो संदेश दिलाय। दरम्यान राष्ट्रवादीच्या कोर कमिटीमध्ये कोण कोण आहे आपण जाणून घेऊया। उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, याशिवाय आमदार छगन भुजबळ, आमदार दिलीप वळसे पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे हे सगळे कोर कमिटीमध्ये समाविष्ट आहेत। दरम्यान अजित पवारांविरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते अंजली दवानी यांनी आता आपण कोर्टाचा दरवाजा ठोठावणार आहोत असं सांगितलेलं आहे। मला खरं अपेक्षा होती कारण अजित पवारांना भेटल्यावर मी जे जे पुरावे दिले ते इतके स्ट्रॉंग होते। मला वाटलं अजित पवार आता तरी बदलतील, आता तरी काहीतरी कारवाई करतील, पण तसं होताना दिसत नाहीये। आता कोर्ट हा एकमेव मार्ग आहे आणि तो आता करायला लागणार आहे। दरम्यान आमदार सुरेश धस एकूणातच या सगळ्या प्रकरणावर धनंजय मुंडेंबद्दल नेमकं काय म्हणतायत जाणून घेऊया। आमच्या भाजपाचा हा प्रश्न नाही, प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे आणि मी स्वतः तरी अजून धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितलेला नाही। फक्त हे बी टीम, सी टीम, डी टीम हे जे ॲक्टिवेट आहे ह्या ॲक्टिवेट टीमनी आता तरी कुठेतरी थांबावं, कारण सगळे आरोपी जे आहेत ते सगळ्या गुन्ह्यामध्ये आलटापलटी करून घेतलेले आहेत।
मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 2 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटलाय तरीही न्याय मिळालेला नाहीये.